नेहमी थकल्यासारखं वाटतंय, चक्कर येतेय, केस गळतायत, झोप नीट लागत नाहीये, या सगळ्या गोष्टींचे सिम्पटम्स जर तुमच्यामध्ये जाणवत असतील, लक्षात घ्या तुमचं हिमोग्लोबिन कमी असू शकतं. पण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हिमोग्लोबिन कमी असण्याची लक्षणं कोणती कोणती आहेत, त्याची नॉर्मल रेंज काय असावी आणि ते नैसर्गिक पद्धतीने घरच्या घरी वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो. पहिला तर समजून घेऊया की हिमोग्लोबिन कमी असण्याची लक्षणं कोणती आहेत. सतत थकवा येतोय, सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटत नाही किंवा बेडवरून उठूच वाटत नाही, कोणतंही काम करताना लगेच दम लागतोय, सारखा थकवा जाणवतोय, रात्री झोपल्यानंतर झोप लवकर लागत नाही, झोप नीट होत नाही, केस गळती खूप जास्त प्रमाणामध्ये वाढली आहे, आपली मासिक पाळी सुद्धा अनियमित होत आहे. ही सगळी जर लक्षणं तुमच्यामध्ये जाणवत असतील तर तुम्हाला तुमची हिमोग्लोबिन लेवल चेक करून घेणं गरजेचं आहे. आता याची नॉर्मल रेंज काय असते? महिलांमध्ये 12 आणि पुरुषांमध्ये 13.5 ते 14. त्यामुळे महिलांमध्ये 12 आणि पुरुषांमध्ये 13.5 पेक्षा जास्त हिमोग्लोबिन लेवल कमी झाली की वीकनेस येणं, थकवा येणं किंवा इतर सिम्पटम्स जाणवायला लागतात. आता आपण जाणून घेऊयात की आपण घरी बसून नैसर्गिक पद्धतीने हिमोग्लोबिन कशा पद्धतीने वाढवू शकतो. यासाठी तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये काही स्पेसिफिक गोष्टी ऍड करायच्या आहेत. पहिला आहे डाळिंब. आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलं आहे की प्रत्येकाने रोज एक डाळिंब खायलाच हवं, जे तुमचं पोटॅशियम सुद्धा मॅनेज करेल, तुमची एनर्जी सुद्धा चांगली ठेवेल आणि रक्तवाढीसाठी सुद्धा तुम्हाला मदत करेल. दुसरं आहे बीटरूट. तुम्ही बीट हे सॅलड मध्ये सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही त्याचा ज्यूस करून सुद्धा पिऊ शकता. आपण लहानपणापासून ऐकतो की बीट हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे, कारण ते आपलं रक्त वाढवण्यासाठी मदत करतं. तिसरी गोष्ट आहे खजूर आणि दूध. दुधामध्ये कॅल्शियम असतं, ती आपली हाडं सुद्धा चांगली ठेवतात. आता जर आपण दूध आणि खजूर एकत्र घेणार असू तर शक्यतो तुम्ही मेडिकेटेड दुधाचा वापर करा आणि त्यामध्ये गाईचं दूध प्रेफरेबल असावं. मेडिकेटेड मिल्क म्हणजे काय? जर तुम्ही 1 कप दूध घेणार असाल तर 1 कप दूध आणि 1 कप पाणी हे दोन्ही एकत्र करून तोपर्यंत उकळवा जोपर्यंत त्याचा 1 कप होत नाही आणि त्यानंतर त्याच्यामध्ये खजूर ऍड करून तुम्ही ते दूध पिऊ शकता. ते तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये घ्या किंवा दिवसभरामध्ये जेव्हा तुम्ही चहा पिता त्याऐवजी घेऊ शकता. आणि त्यानंतर आहे तीळ आणि गूळ. तिळामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आणि गूळ आपले आयर्न वाढवण्यासाठी मदत करतं. सो तुम्ही तीळ गूळ ऍज अ स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता. आता चला, हे सगळे पदार्थ खायला तुम्ही सुरुवात केली, पण यासोबतच त्या पदार्थांचं आपल्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे ऍब्सॉर्प्शन होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि त्यामुळे काही लाईफस्टाईल नियम आपल्याला फॉलो करायचे आहेत. त्यामध्ये पहिला सिंपल रूल म्हणजे लवकर झोपा आणि लवकर उठा. आता जर आपण लवकर झोपायला लागलो तर ऑटोमॅटिकली आपण लवकर जेवण करणार आणि जर लवकर जेवलो तर त्या जेवणाचं ऍब्सॉर्प्शन जे आपल्या शरीरामध्ये व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ते होणार आणि त्याचे जास्तीत जास्त फायदे आपल्या शरीराला होणार. आपलं पचन, आपली पचन संस्था ज्यावेळेस सुधारायला लागेल त्यावेळेस आपल्या ज्या डिफिशियन्सी आहेत त्या भरून काढण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे हेल्प होते. आणि ज्या वेळेस रक्तवाढीचं काम आपल्या शरीरामध्ये आपले जे पदार्थ आहेत ते करत असतात आणि यासोबत तुम्हाला करायची आहेत अशी काही स्पेसिफिक आसनं जी तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं ठेवतील आणि जे खाणार आहात त्याचं ऍब्सॉर्प्शन चांगलं होण्यासाठी मदत करते. त्यामध्ये काही आसनांची नावं मी तुम्हाला सांगते. विपरीत करणी आहे, सर्वांगासन आहे, वज्रासन आहे, धनुरासन आहे. ही जी आसनं आहेत ती तुम्ही तुमच्या रोजच्या प्रॅक्टिस मध्ये ऍड करा. आणि 2 महत्त्वाचे प्राणायाम ते म्हणजे नाडी शोधन प्राणायाम आणि भ्रामरी प्राणायाम, जे तुमचा स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करतात, तुमचे हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी मदत करतात आणि तुमच्या ओव्हरऑल मनाला, शरीराला शांत ठेवण्याचं काम करतात. आता हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी तर आपण एवढं सगळं केलं, पण हे हिमोग्लोबिन तसंच टिकवून ठेवण्यासाठी काही थोड्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या. ते म्हणजे जेवणाच्या लगेच नंतर किंवा जेवणाच्या आधी आपल्याला चहा किंवा कॉफी घेणं टाळायचं आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी 1 तासाचा तरी गॅप ठेवा, जेणेकरून खाल्लेल्या अन्नाचं ऍब्सॉर्प्शन शरीरामध्ये चांगलं आहे. जर तुम्ही आयर्न सप्लिमेंट्स घेत असाल, आयर्न ज्याच्यामध्ये जास्त आहे ते घेत असाल तर तुम्हाला त्याच्यासोबत व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खाणं गरजेचं आहे. तर आणि तरच तुमच्या शरीरामध्ये आयर्न चांगल्या पद्धतीने ऍब्सॉर्ब होईल. आणि यासोबतच डीप फ्राईड किंवा पॅकेज्ड फूड जे आहे ते खाणं टाळा, जेणेकरून तुमचं जे हिमोग्लोबिन आहे ते वाढेल सुद्धा आणि जास्त काळ तसंच टिकवण्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत होईल. थोडक्यात हिमोग्लोबिन म्हणजे आपल्या शरीरामधला प्राणवायू वाहून नेणारं वाहन असतं आणि ते आपल्या शरीरामध्ये जर चांगल्या पद्धतीने वाहिलं तर आणि तरच आपली हेल्थ चांगली राहील. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी स्नेहयोगाच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.